आतापर्यंत बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत होत्या आवाजातून. आता त्या तुमच्या समोर उभं राहून बोलणार आहोत. ज्या बातम्यांनी प्रश्न विचारले, ज्या बातम्यांनी व्यवस्थेला आरसा दाखवला, ज्या बातम्यांनी सामान्य माणसाचा आवाज बनून सत्य मांडलं, त्या बातम्यांचा विश्वास आज एका नव्या रूपात तुमच्या समोर येतोय. राजकारण असो की प्रशासन, गाव असो की देशाची राजधानी, बातमी कोणाचीही असो, DS न्यूज 24 वर बाजू फक्त सत्याचीच असेल. हो, हे आहे तेच व्यासपीठ, तोच निर्भीड विचार, तोच सत्याचा आवाज. फक्त आता तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी एक नवी उपस्थिती. DS न्यूज 24 आता अधिक थेट, अधिक जबाबदार आणि अधिक स्पष्ट. मी संपादिका अश्विनी पुरी. आता प्रत्येक बातमी तुम्हाला फक्त ऐकू येणार नाही, तर ती तुमच्या समोर उभी राहून तुमच्याशी बोलेल. DS न्यूज 24 सत्य थेट समोरासमोर. आता आवाजासोबत चेहराही सत्याचा. लवकरच आम्ही घेऊन येतोय बातम्यांचा नवा अंदाज, बातम्यांचा नवा अध्याय. लवकरच. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना आनंदाची एक मोठी बातमी दिली आहे. सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पूर्ण करणार आहे. सरकार 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे. 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हेच आमचं कर्तव्य आहे. कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर जून महिना संपण्याच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल, असं कृषी मंत्री भरणे बोलताना म्हणाले. शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी काही शेतकरी नेत्यांनी आक्रमक आंदोलन केलेलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं होतं. आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा करत राज्यातील शेतकऱ्यांना आश्वस्त केले. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी.